बंधू खरातच्या कारनाम्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण पेटलं। खरातच्या संस्थानाला दिलेल्या पाण्यावरून दोन्ही शिवसेनेची महिला ब्रिगेड आमने सामने। थेट रश्मी ठाकरेंपर्यंत आरोपांची धग। बंधू खरातकडून पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूदनाही कोट्यवधींचा चुना, तर 8व्या दिवशी खरातची एसआयटी चौकशी। लैंगिक शोषणाचा अड्डा बनलेल्या ऑफिसला टाळं। बंधू खरातला गुरुस्थानी ठेवणाऱ्या चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी स्वपक्षीयांचीच धडपड। राष्ट्रवादीचे अर्ध्याहून अधिक आमदार चाकणकरांच्या विरोधात। निर्णयाचा चेंडू सुनेत्रा पवारांच्या कोर्टात। राज्यसभेच्या खुर्चीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य। प्रियंका चतुर्वेदींचा उद्धव ठाकरेंसमोरच पारा चढला, मात्र नाराजीच्या वृत्ताची चतुर्वेदींकडून खिल्ली। युद्धजन्य स्थितीला सामोरं जाण्यासाठी उद्या दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मोठ्या निर्णयाची शक्यता, तर राज्यात अफवांच्या रांगा सुरूच। भारतासह 3 देशांना हॉर्मुझमधून प्रवासाची परवानगी। कोकणासह सोलापूर सांगलीत अवकाळीची हजेरी। गारांच्या माऱ्यामुळे आंबा, काजू, द्राक्ष, ज्वारी भुई सपाट। तर 30-31 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज। रामनवमी निमित्ताने देशासह राज्यभरात रामनामाचा गजर। नागपूरच्या शोभायात्रेत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, तर राम जन्मभूमी अयोध्येमध्ये भाविकांची मांदियाळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।